संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रमणे न कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा म्हणे गाय दूध एक सार, नामा म्हणे गाय दूध एक सार. साधू निरंतर वर्ततैसा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कर जोडितो कथे काळी, 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 कर जोडितो कथे काळी. आपण असावे जवळी, आपण असावे जवळी, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय धातुमनि. समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केले स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया. मस्तक
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर हे निवृत्तीनाथा तव चरणी ठेवी न माथा बुद्धी द्यावी बालका वर्णी तुमचे अंतरज्ञानी लाविले जयांचे ध्यान प्रसन्न व्हावे श्रोते जन ऐसी मती द्या बालका घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग संत शिरोमणी नामदेवराया यांचा 4 चरणाचा अभंग आणि या अभंगाच्या माध्यमातून संत शिरोमणी नामदेवराया संतांच्या संगतीमध्ये आपल्याला काय सुख अनुभवायला मिळालं त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्या समोर मांडतात. विठ्ठला या मृत्यू लोकामध्ये 2 प्रकाराने संत अवताराला आले मायबाप. एक आजान सिद्ध संत आणि दुसरे साधन सिद्ध संत. विठ्ठल विठ्ठल आजान सिद्ध संत कुणाला म्हणावं? संत म्हणून अवताराला आले, संत म्हणून कार्य केलं आणि संत म्हणून समाधिस्थ झाले. स्वरूप सांगायचं ठरलं विश्व माऊली ज्ञानोबाराय. विठ्ठल विठ्ठल आणि दुसरे साधन सिद्ध संत ज्याच्यामध्ये माझ्या तुकोबाराचं नाव आहे, माझ्या नामदेव बाबाचं नाव आहे. सामान्याच्या कुळामध्ये जन्माला आले, सामान्य जीवासारखे राहिले आणि सामान्य राहून असामान्य कार्य करून गेले, त्याला म्हणावं साधन सिद्ध संत. विठ्ठल आजच्या अभंगामध्ये नामदेवराया त्यांच्या जीवनामध्ये जे संत आले ना त्या संतांचं वर्णन करतात. संत जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय बदल घडला. ज्या डोळ्याला जग दिसतं त्या डोळ्याला देव नाही दिसत, आणि ज्या डोळ्याने देव पाहिला त्याला जग जग दिसत नाही. चित्त चैतन्याची पडली मिठी, दिसे हरिरूप अवघी सृष्टी. ऐका मायबाप,
हा प्रवास इतका सोपा नाहीये. हा जीवत्व आपल्याला प्राप्त झालंय पण देवत्व नाही. जीवत्वापासून देवत्वापर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे ना, तो प्रवास कसा करावा हे फक्त आणि फक्त या जगामध्ये एकच वर्ग सांगतोय. त्यांचं नाव आहे संत विठ्ठल. म्हणून नामदेवराय आजच्या अभंगामध्ये संतांचं वर्णन सांगतात की बाबा माझ्या संतांचं काय वर्णन सांगावं. संत माझ्या जीवनामध्ये आले आणि अनुग्रह असा बदल झाला. काय बदल झाला? आपणा पारिखे नाही तेथे. माझ्या अंतकरणातलं द्वैत निघून गेलं. माझ्या अंतकरणामधले द्वंद्व निघून गेलं आणि आता जिकडं पाहिलं तिकडं ब्रह्मांडच दिसतंय. ही दृष्टी मला ज्यांच्यामुळे मिळाली. तसं जर पाहिलं तर नामदेवरायाला जेवढा देवाचा सहवास होता तेवढा इतर संतांना नाहीये. पहा, बालपणापासून देवाचा सहवास नामदेवरायाला. 5 वर्षाचे नामदेवराय असताना आईनं पाठवलं, जा देवाकडे, देवाला नैवेद्य दाखवून ये. वडील बाहेर गेले आणि आईने पाठवलं नामदेवरायाला. आता 5 वर्षाचं बालकाला काय कळायचं? नामदेवरायाने नैवेद्य हातामध्ये घेतला आणि नैवेद्य हातात घेऊन देवाच्या समोर उभे राहिले आणि देवाला सांगितलं, देवा नैवेद्य खा. आता पाषाणाची मूर्ती काय नैवेद्य खाईल मायबाप? नामदेवराय म्हणले, देवा जर तू नैवेद्य नाही खाला तर घरी गेलो ना तर आई मार देईल. नैवेद्य खा देवा. त्या बालवयामधले ते नामदेवराय देवानी पाहिले, देवा जर नैवेद्य नाही खाला तर या तुझ्या नामा म्हणे तुझं ना शरण. पुढे उभे राहिले, देवा जर आता तू नैवेद्य खाला नाही तर तुझ्या चरणावर ती डोकं आपटून आपटून प्राण देईल. ऐका काय घडलं नामदेवरायाचं ते कोवळ वयामध्ये. देवाबद्दलचा भाव देवाने पाहिला आणि पाषाणाच्या मूर्तीतून देव प्रगट झाले आणि नामदेवरायाच्या हातून नैवेद्य खाला. देवाचा सहवास घडला नाही तर संतांना नाही. ऐका आणि मग असे नामदेवराया वर्णन करतात आज संतांचं. आज संतांचं वर्णन ऐकायचंय आपल्याला, पण त्याआधी छोटासा परिहार द्यायचा ते वक्त्याचं कर्तव्य असतं. या ठिकाणी श्री क्षेत्र मडकेजाम या ठिकाणी होत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 26व्या वर्षामध्ये पदार्पण पडलंय आणि 26व्या वर्षाच्या दुसऱ्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालकाकडे तुम्ही सर्व ग्रामस्थांनी दिली. ऐका, ज्यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह चाललाय
संत हरिभक्तीपरायण 1008 परमेश्वरानंद शास्त्री म्हणजेच स्वामी पंढरीनाथ बाबा. बराच काळ इथं पंढरीनाथ महाराजांचा गेला. त्यांच्या चरणानं पावन झालेली ही भूमी आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाचा हा प्रसाद आहे. म्हणून त्या ठिकाणी स्वामींच्या चरणावरती नतमस्तक होतो. या ठिकाणी हा सप्ताह म्हणजे एक सांगून जातो मायबाप, लक्षपूर्वक आहे का. बऱ्याच वेळा सप्त्याकडं आपण फक्त सप्ताह म्हणतोय. 8 दिवस सप्ताह बसतो, कीर्तनकार येतात, कीर्तन करतात, गायक वादक येतात, निघून जातात, झाला आपला सप्ताह. पण सप्ताहाला इतक्या सोप्यात घेऊ नका. ऐका, 12 वर्षानंतर एक पर्वणी येते ना, कुंभमेळा म्हणतो आपण. 12 वर्षानंतर एक पर्वणी येते, कुंभमेळा येतो. लाखोची गर्दी करतो आपण त्या ठिकाणी स्नान करण्याकरता. आपल्या अंतकरणातले दोष धुवून जावे, निघून जावे याच्याकरता लाखोची गर्दी 12 वर्षानंतर त्या पर्वणीमध्ये करतो. ऐका, काय क्रांती केली माझ्या ज्ञानोबरायानं, काय क्रांती केली माझ्या तुकोबरायानं. 12 वर्षाला नाही, 12 महिन्याला पर्वणी घालून दिली आणि त्या पर्वणीचं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. लक्षपूर्वक ऐका, हा सप्ताह नाही, उपास नाही मायबाप. त्याच्याकडे आपल्या इतकं गांभीर्याने लक्ष नाहीये. ऐका, कीर्तनकाराला कीर्तन करून जितकं पुण्य मिळत नसेल ना, या ठिकाणी हा जो सभा मंडप जे झाडत असतील ना, त्यांच्या वाट्याला जातोय. हो, कोणी ग्रामस्थ गावात येतील आणि आपल्याला म्हणतील चला सप्ताहामध्ये या, याची वाट कोणीच पाहायची नाहीये. विचारा, त्यांच्या पाया पडा, त्यांना विचारा माझ्या वाट्याला काही सेवा येते का, करून घ्या. पुन्हा हा दिवस आपल्या जीवनात येईल न येईल सांगता येणार नाही मायबाप. म्हणून आपल्या गावाकरता ही माझ्या ज्ञानोबरायानं, माझ्या तुकोबरायानं घालून दिलेली पर्वणी आहे आणि या पर्वणीमध्ये आपल्याला स्नान करता आलं पाहिजे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. तेथे कीर्तनाची जागा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. परमार्थाकडे सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन आपला फार खाली गेलाय. आता गावाची लोकसंख्या किती असेल मायबाप, एवढेच लोक आहे का गावामध्ये. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे, ज्याच्यातून आपलं हित होणार आहे, नवे हेच शेवटला आपल्याला काम येणार आहे, हे कोणाच्या लक्षात राहिलं नाही. आणि ज्याच्यात आपलं कवडी मात्र हित नाहीये, त्याच्या मागे मात्र रात्रंदिवस आपण पळतोय. विठ्ठल 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 हो, म्हणून संप्रदायाचं पावित्र्य आपण जपायला शिका. जरी आतापर्यंत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असू, पण आता ही गरज पडली आपल्या जीवनामध्ये. प्रत्येकाला सुखी व्हावं वाटतंय, प्रत्येकाला वाटतंय मी समाधानी व्हावं, मी सुखी व्हावं, पण रस्ता लक्षात येत नाही. म्हणून साधू संत ओरडू ओरडू सांगून गेले ना, तुम्हाला सुखी व्हायचंय, समाधानी व्हायचंय, आनंद मिळवायचाय, ते एकच करावं लागेल. आपुला तो एक देव करून द्यावा, हे नवीन देवा सुखनोय, हे नवीन देवा सुखनोय. आपुला तो एक देव करून द्यावा, हे नवीन देवा सुखनोय, हे नवीन देवा सुखनोय. एक गणित तुमच्या समोर मांडतो. देवाचं गणित असं आहे मायबाप, देव कुणाला म्हणत नाही माझ्या माग या या असं देव नाही म्हणणार तुम्हाला. देवाचं गणित असं आहे, गरज असेल तर या. मी तुम्हाला पटवून देतो, अभंग एक काल्याचा एक अभंग आपण घेतो. याल तरी यारे लागे, नाव घे माझ्या मागे, तुम्हाला वाटलं तर माझ्या माग या. आग्रह नाही करीत देव, पण आल्याच्या नंतर फळ सुद्धा सांगितलंय. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल
वरी. हा देवाचं हे गणित आहे. पण ऐका, माझ्या तुकोबारायचं गणित सांगतो. तुकोबाराय म्हणतात तुम्ही लहाने थोरे सगळे या. या रे लहान थोर याची मदती नार करावा विचार या रे लहान थोर याची मदती नारी नार करावा विचार नलगे त्यांना कळवळा येतो आपला. आपल्याला नाही कळत त्याच्यातलं काही, त्यांना कळवळा येतो. येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून लेकराचं हित व्हावं ही काळजी कोण घेतं? कोण घेतं? आई घेते ना. माझं लेकरू कसंही असू द्या. ऐका, सज्जन मुलावर आई प्रेम करेल यात काय विशेष आहे? अरे गांधारीला माहित होता तिचा मुलगा कसा आहे, तरी जीवनभराची तपश्चर्या मोडली आणि डोळ्याची पट्टी बाजूला केली. का? त्या मुलाविषयी असलेलं प्रेम. जर सामान्य आई आपल्या लेकराविषयी जर इतकी प्रेम करत असेल, तर तुमची आमची आई कोण हो? तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 आयनी मोदीचा कीर्ती वाणू आयनी मोदीचा कीर्ती वाणू अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया म्हणून ऐका, मी काय फार मोठा कीर्तनकार नाही, फक्त जे आशयाला लागेल तेवढंच बोलेल. आईच्या अंत करणारी संत तुमच्या माझ्याकडे पाहतात, पण आपल्याला आईच कळाना. ज्या आईच्या पोटी आपण जन्म घेतला त्याविषयीचं प्रेम कुठं राहिलं सांगा ना. विद्वान झाले ना, ज्ञानी झालो आपण, विद्वान झालो, विद्वत्ता आली आपल्याकडे. ऐका, कितीही ज्ञान येऊ द्या, कितीही विद्वत्ता येऊ द्या, प्रेम जर जन्माला आलं नाही ना, विधवाश्रीने केलेला तो शृंगार आहे, लक्षात ठेवा. माझं नाहीये मत हे. रांडविले जीवे शृंगार पैकेला रांडविले जीवे शृंगार पैकेला रांडविले जीवे शृंगार पैकेला
प्रेमाविन झाला ज्ञानी दैता प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई रानविन झाला ज्ञानी दैता प्रेमाविन ज्ञानोबरायला नामदेवरायाची काळजी पडली. बाबा ज्ञानोबराय होते ना, नामदेवरायाची काळजी वाटायला लागली. का वाटायला लागली सांगू का? देवाच्या सहवासात होता आणि बऱ्याच वेळा देव मिळतो पण देव काय हे कळत नाही. नामदेवरायाच्या हातून देव जेवत होते पण आपल्या हातून जो जेवण करतो तो कोण आहे नामदेवरायाला माहीत नव्हतं. याची काळजी माझ्या ज्ञानोबरायला लागली. वाळवंटामध्ये असे सगळं संतांची मांदियाळी बसली. मायबाप निवृत्तीनाथ बाबा, ज्ञानोबराय, सोपान काका, आई मुक्ताई, गोरोबा काका, कबीर महाराज सगळेच्या सगळे बसले. त्यांच्यात नामदेवराय होते. आणि मग आता आदिशक्ती मुक्ताईचा स्वभाव आपल्याला माहिती आहे. जिने ज्ञानोबरायला उपदेश केला, जिने चांगदेवाला उपदेश केला, अशी आदिशक्ती बोलू लागली. काकाला सांगितलं, गोरोबा काकाला, काका हे सगळे इथं बसलेत ना, याच्यामध्ये कुणाचं मडकं पक्क आहे आणि कुणाचं मडकं कच्च आहे. तुम्ही काका कुंभाराचा व्यवसाय ना आपला, तर मग आता तुम्ही चेक करा. ते थापटणं घ्या आणि प्रत्येक मडकं चेक करा, कुठलं भाजलेलं आहे आणि कुठलं कच्च आहे सांगा काका. आमच्या गोरोबा काकाने ते थापटणं हातामध्ये घेतलं. सगळ्यांना डोळे बंद करायला लावले. निवृत्तीनाथ महाराजांनी डोळे बंद केले, ज्ञानोबरायांनी डोळे बंद केले, सोपान काकांनी डोळे बंद केले, कबीर महाराजांनी डोळे बंद केले आणि नामदेव महाराजांनी सुद्धा डोळे बंद केले. थापटणं हातात घेतलं, निवृत्तीनाथ महाराजांकडे गेले. ऐका, निवृत्तीनाथ महाराजांची काय अवस्था होती बाबा. निवृत्तीनाथ महाराजांचे डोळे बंद होते आणि डोळे बंद असताना सहज निजरूप झाले. ऐका, मुक्ताची ये निद्रे पासी जैसे शिनली माहेरी विसाव्याशी तसे. डोळे बंद होते निवृत्तीनाथ महाराज आणि डोळे बंद असताना ऐका, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी एक आसनी जयाची हृदय भुवनी विराजिती. डोळे बंद निवृत्तीनाथ महाराजांचे आणि गोरोबा काकांनी हातामध्ये थापटणं घेतलाय आणि वरती हात केला आणि दंडशे निवृत्तीनाथ महाराजांच्या डोक्यामध्ये मारलं. यात किंचित सुद्धा समाधी ढळली नाही आणि सांगितलं, ए मुक्ता, हे मडकं भाजलेलं आहे, पक्क आहे. पुढे गेले. हो, ज्ञानोबराय डोळे बंद करून बसले होते. सहस्र दीप दीप कैसी प्रकाशली प्रभा उजळल्या दस दिशा गगनाली शे शोभा. प्रकाश पडला होता, समाधी ढळत नाही. गोरोबा काकांनी थापटणं घेतलं
वरती हात केला आणि बंदिशी ज्ञानोबारायच्या डोक्यामध्ये मारलं. हल्ले नाही. मुक्ता हे सुद्धा मडक पक्क आहे. सोपन काकाकडे गेले. ऐका, सोपन काकाकडे गेले. जेथे मनाचे मन नुपुरे, बुद्धी आपण पैसावरे, इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयावरे भरते. देहाशी काही संबंध नाही. थापटणं वरती केलं आणि दंदिशी त्या ठिकाणी सोपन काकाच्या डोक्यामध्ये मारलं. काही फरक पडला नाही. आता नामदेवराय आले आणि त्या ठिकाणी काकाने हातामध्ये थापटणं घेतलंय, वरती हात केला आणि दंदिशी नामदेवरायाच्या डोक्यामध्ये मारलं. त्या क्षणाला नामदेवरायाला राग आला. काका काय लावलं हे? कुणाच्याही डोक्यामध्ये फटका मारतात, काय लावलं काका हे? आणि मग काकाने सांगितले, मुक्ता एवढं मडकं मात्र कच्च राहिलं. विठ्ठला आणि कच्च म्हणल्यावर तर मग नामदेवराला लईच राग आला. म्हटलं कच्च? अरे देवाच्या सहवासात राहतो, देव माझ्या हातून दूध पितो, देव माझ्या हातून जेवण करतो आणि मला कच्च म्हणतात? राग आला. तेवढा संत मांदेळातून नामदेवराय उठून गेले, धावत रावळामध्ये आले. पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा आजपर्यंत माझा नैवेद्य तू खाला, माझ्या हातून तू जेवण केलं देवा, पण हे संतांनी मला कच्च ठरवलं नाम देवा. मग देवाने सांगितलं, नामा अरे मी आतापर्यंत तुझ्यापर्यंत आलो, तुझ्या सोबत जेवलो, पण नामा अजून तुला माझी ओळख झाली नाही, तू अजून कच्चा आहे. हा मी कच्चा कसा? अरे मी तुझ्या सोबत जेवतो, तू मला पांडुरंग म्हणून जेवू घालतो, पण माझं अजून स्वरूप तुझ्या लक्षात आलं नाही. अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत, मी कोण हे तुला माहिती नाही ना. मग देवा तुझं स्वरूप मला कशाने माहिती होईल? जाऊंडा नागनाथला, त्या ठिकाणी खेचर स्वामी आहे, त्यांचं दर्शन घे, त्यांच्याकडून अनुग्रह घे आणि मग तुला कळेल मी कोण आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मग नामदेवराय त्या ठिकाणी औंढा नागनाथला गेले आणि गेल्याच्या नंतर नामदेवरायाने त्या भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश केला. ऐका, प्रवेश केला नामदेवरायानं आणि एक चमत्कार पाहिला. काय पाहिला? ज्याचं तोंड खेचराचं आहे आणि शरीर मानवाचं आहे, एक विचित्र प्राणी नामदेवरायाच्या दृष्टीस पडला. बरं, त्यातून नामदेवराय सवारता न सवारता दुसरा एक चमत्कार पाहिला. ते झोपले पण पाय मात्र त्यांचे महादेवाच्या पिंडीवरती, आणि महादेवाच्या पिंडीवरती पाय पाहिले बाबा. आणि राग आला नामदेवरायाला, राग आला नामदेवरायाला. नामदेवराय म्हणू लागले, ऐका ऐका प्राण्या आंधळा तू काय,
कोण ग्रस्त महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवतो का? त्यावेळेस ते खेचर स्वामी सांगू लागले, नामा माझं शरीर जीर्ण झालंय, वय झालं, मला आता हालचाल करता येत नाही. एक काम कर नामा, तुझ्याच हाताने माझे पाय बाजूला ठेव. आणि मग नामदेवरायाने खेचर स्वामींच्या पायाला हात लावले. अहो पायाला हात लागतात खेचर स्वामींच्या, नामदेवरायाला एक आगळा आणि वेगळा चमत्कार जाणू लागला. पाय बाजूला घेतले आणि आता जमिनीवर पाय ठेवायचेच, तर जिथं पाय ठेवायचे तिथं पुन्हा पिंड तयार झाली. दुसरीकडे पाय घेतले, पुन्हा पिंड तयार झाली. आणि ह्या पिंडी पाहिल्या आणि नामदेवरायाचा अहंकार जागच्या जागी गळून गेला. विठ्ठल म्हणून नामदेवरायाचा अहंकार जावा याची काळजी ज्ञानोबरायला होती. एवढा हा खटाटोप केला त्याच्याकरताच केला. म्हणून तर तुकोबराय म्हणतात ना, अहंकार गेला, अहंकार गेला, अहंकार गेला, अहंकार गेला. तुकामने देव झाला, 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 तुकामने देव झाला. अहंकार गेला, तुकामने देव झाला, तुकामने देव झाला, तुकामने देव झाला. अहंकार गेला, तुकामने देव झाला, तुकामने देव झाला, तुकामने देव झाला. संतांना ते सहन झालं नाही. देवानी सहन केलं, नामदेवरायाचं अज्ञान देवानी सहन केलं, पण संतांना म्हटलं ते सहन झालं. काय देवाचं स्वरूप आहे नामाला दाखवून देण्याकरता ज्ञानोबरायाने हा खटाटोप केला. ऐका, मग नामदेवराय म्हणतात, बाबा माझ्या जीवनामध्ये संत आले. मी आधी बोललो होतो, आपण जीवत्व या दशेला आहे. आणि जीवत्वापासून देवत्वापर्यंत नेण्याचं काम हे संत करतात. ज्ञानोबरायांनी तेच केलं. आणि हा अनुभव नामदेवरायाच्या गाठीशी होता. आणि तो अनुभव नामदेवराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. हो संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण परीचे नाही देत. साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना. ओ संत संगतीचे काय सांगू सुख, आपण परीचे नाही देत. साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. संतांच्या संगतीमध्ये एवढा फायदा होतो. ऐका, काय बदल झाला आपला आणि म्हणजे आपोपर भाव
जे आपण आपलं आणि परक म्हणतो, मी आणि तू म्हणतो, ह्या ज्या गोष्टी म्हणजे द्वैत राहिलं नाही आणि प्रेम उदयाला आलं. तुम्हाला एक सांगू का, परमार्थातली सर्वोत्तम टोक, परमार्थ साधनेमध्ये सर्वोत्तम अवस्था, ही अवस्था म्हणजे प्रेम आहे. विठ्ठल विठ्ठल आणि अजून एक सांगतो, प्रेम हे भावातून जन्माला येतं. तुम्ही बघा, जर साधना करत असताना जर भाव जागा झाला नाही, भाव तयार झाला नाही, प्रेम जर निर्माण झालं नाही, तर समजून घ्यायचा आपला रस्ता चुकला. आणि चुकीच्या रस्त्याला तुम्ही जितके धावाल तितके साध्यापासून लांब जाल. विठ्ठल विठ्ठल माझं मत नाहीये. तुम्ही ज्ञानोबा, आता हरिपाठ म्हणतो आपण कायम, हरिपाठात ज्ञानोबरायला विचारा, ज्ञानोबरा हे सांगतात. ज्ञानोबरा म्हणतात, अंगात ताकद नाही ना, बळाच्या गोष्टी करायच्या नाही. बळविना शक्ती बोलू नाही, बळविना शक्ती बोलू नाही, बळविना शक्ती बोलू नाही, बळविना शक्ती बोलू नाही. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळविना शक्ती बोलू नाही, बळविना शक्ती बोलू नाही. आखाड्यात उतरायचं, हा, आणि अंतकरणामध्ये भाव नाही तर भक्ती. भाव देवासी उचित तोची, भाव तोची भगवंत. भाव देवासी उचित तोची भगवंत, भाव तोची भगवंत, तोची भगवंत. आज तुम्ही हायगेच करू नका. आता वावरातला बाबा आहे, त्याच्यामुळे काही ताणच घ्यायचा नाही. कोण हा तर फरक राहतो गावातल्या बाबाचा, आहे का ना. ऐका, ज्ञानोबराय सांगतात, जर देव पाहायचा असेल तर भाव हवा, आणि अनुभव घ्यायचा असेल तर गुरु हवा. गुरु विना अनुभव कैसा काळ, गुरु विना अनुभव कैसा काळ, गुरु विना अनुभव कैसा काळ, गुरु विना अनुभव कैसा काळ. भाव विना देवान करणे संध्या, गुरु विना अनुभव कैसा काळ, गुरु विना अनुभव कैसा काळ. भाव विना देवान करणे संध्या, गुरु विना अनुभव कैसा काळ, गुरु विना अनुभव कैसा काळ. आपल्या जीवनात जर गुरु येत नसतील तर चाललाय प्रवास इथपर्यंत खरे. पण एक सांगू का, साधनेतली जी वाट आहे ही फार अवघड आहे. नुसती अवघड नाहीये, अंधारातली वाट आहे. आणि त्या अंधारातल्या वाटेमध्ये जात असताना कोणीतरी वाटाड्या हा लागतो, आणि तो वाटाड्या सुद्धा व्यवस्थित पाहिजे. तू बाहेर चोखाळू, सूर्य जैसा निर्मळू, तत्वार्थीचा पायाळू देखना जो. कसा वाटाडे आपल्या जीवनामध्ये असावा, तो आत आणि बाहेर निर्मळ असावा. तत्व काय हे त्याला कळावं, आणि परमार्थात तो पायाळू असावा, आणि परमार्थामध्ये देखणा असावा. वरून नाही बरं का. आता कीर्तनकार सुद्धा पावडर लावितात, त्यांचं बाकीच्याच काय काढायचं. वरून काही नटा, एक सांगून जातो मायबाप, वर वर काय नटणं कामाचं आहे. अरे परमार्थामध्ये साधकाचा शृंगार हा भक्तीनं चढवला पाहिजे.
तर खऱ्या आपली भक्ती झाली. वरवर काय नटायचंय, जेवढी जेवढी भक्ती नटायला सुरुवात करेल ना तेवढं तेवढं माझं तुझं निघून जातं, प्रेम जन्माला येतं आणि वरचं आवरण आपोआप कमी होऊन जातं. विठ्ठला काय बाप येतं लय लांबचं झालं, हे डोक्यावरून नाही हे पत्र्यावरून जाईल. येतं लय लांबचं झालं. ही जी भूमिका आहे ना ही उपासना आहे आपली 8 दिवसाची. हा यज्ञ आहे बघा, अखंड हरिनाम सप्ताह आपण लिहितो आणि त्याच्या समोर नाम यज्ञ असं अक्षर असतं. नाम यज्ञ कशाला म्हणतात याच्याकडे यज्ञ म्हणून आपण पाहत नाही. इथं फार मर्यादा आहे, इथं फार मर्यादा आहे, पण आपण त्या सांभाळल्या का मायबाप. इथं साधन म्हणून बघा, लावून मृदुंग श्रुती टाळ सिमंग सेव ब्रह्मरस आवडीने. एक ठिकाणी विना घेतला बाबा, हे इथलं तुमची व्यवस्था खूप गोड आहे. विना घेतला गळ्यामध्ये कीर्तनासाठी. हे जे कमरेला बांधलेलं उपर नाही ना हे अर्ध काळ पडलं होतं, अर्ध काळ पडलं होतं विना पुसला तेव्हा. लक्षात घ्या. अरे ही तर दुर्दशा करून ठेवली संप्रदायाची आपण, ज्याच्यामुळं आपण आहे. आपल्यामुळं संप्रदाय नाहीये, संप्रदायामुळं आपण आहे. आणि एक महत्वाचं वाक्य बोलू का मायबाप, कीर्तन परंपरेला इतके खालचे दिवस यायला लागले. अरे गाढव सुद्धा गडूळ पाणी पित नाही आणि इतका परमार्थ गडूळ करून ठेवला आपण. हे सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. एक वाक्य बोलू का, जर कीर्तन परंपरेला चांगले दिवस आणायचे असतील, कीर्तन परंपरेमध्ये जर ही परंपरा तसल्या तशी उंच टोकापर्यंत राहावं अशी जर इच्छा असेल तर याच्याकरता गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेशिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा. घेतला रे घेतला का जसे तमाशात कसे नाचतात असे ते विना घेऊन नाचतात मायबाप. अरे तो नारद महर्षीचा विना आहे, हा विना तुकोबा राहायचा आहे, हा विना निळोबा राहायचा आहे, हा विना नामदेव राहायचा आहे. आणि खुशाला आपण त्याच्या संग नाचत नाचत जावं. अजून जर संत साहित्याविषयी जर आपल्याला गांभीर्य नाही, मी या मताचा महाराज तुम्ही किती आनंद लुटा संप्रदायामध्ये परमार्थामध्ये, पण आनंद लुटत असताना गांभीर्य ठेवा. विठ्ठल विठ्ठल अजून सांगतो एक, ही मृदुंगाची जी साधना आहे ना, जो साधनेतला मृदुंग वादक असतो तो मृदुंगाकडे नुसता मृदुंग म्हणून पाहत नाही. मृदुंगाचे बोल वाजवत असताना, प्रत्येक बोल वाजवत असताना जणू काय मी पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करतोय हा भाव ठेवून ते मृदुंग वाजवत असतात. एक ठिकाणी तो पखवादा हालत होता असं बघ सर, इकडं तिकडं इकडं तिकडं. त्या बहादराने उजवा पाय घेतला आणि पखवाद्याच्या वरून ठेवला म्हणजे तो हालू नये म्हणून. तमाशामध्ये ते संबळ वाजवणारा दोन्ही पायामध्ये ते संबळ असा दाबतो आणि मग ते संबळ असं बारीक नाद काढतं. एकाने तसा प्रयोग पखवादाच्या बाबतीत केला. आपला पाय आहे ना तळपाय, या तळपायाचा मागचा भाग धुमाला लावला, धुमाला पाय लावला आणि मग नाद काढायला लागला संबळाचे बोल. तुकोबाराया जर सगळ्यात जास्त शाप कोणाला देतील माहितीये का? कोणाला देतील? तुम्हाला नाही देणार, आम्हाला देतील. विठ्ठल 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 आता संप्रदायाच्या चाली सुद्धा राहिल्या रे महाराज. मी तर भाग्यवान या गावाला असं समजेल का या असे गायक आपण आणले, असे वादक, साधनेतले गायक आपण बोलवले. नाहीतर आता तमाशातल्या पिक्चरच्या चाली इथं आल्या आहे. पिक्चरचे गाणे कीर्तनकार म्हणायला लागले. याच्यापेक्षा काय वाईट दिवस पाहिजे आपण?
आणि आपण म्हणतो आमचा सप्ताह लय जोरात झाला. अरे पिक्चरच्या चालीत जर कीर्तनात म्हणायचं असेल ना तर त्याच्याकरता स्वतंत्र फड आहे, तिकडे जा, इथं नका हो. याच्याकरता तुकोबरायाचा तुम्ही अधिकार पहा, नामदेवरायाचा अधिकार पहा. लय कष्ट घेतले संतांनी हा संप्रदाय उभा केलाय. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवाराव्या. जेने करोनी अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. हे जर आम्हाला मान्य नसेल तर जगाची दिशाभूल करण्याचा अधिकार आम्हाला नाही. विठ्ठल विठ्ठल मी तर सांगत असतो बाबा, आता प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा अशा कमिट्या बसवल्या पाहिजे. जो कीर्तनकार इथं जाऊन उभा राहून सासू सुनाच्या गप्पा सांगत असेल, जो कीर्तनकार इथं पिक्चरचे गाणे म्हणत असेल, त्याला सगळे मिळून बाजूला घ्या. म्हणजे त्याला समजावा का बाबा जोग महाराजांनी हे नाही शिकवलं, माझ्या तुकोबारायला हे नाही अपेक्षित. त्याला समजावा काय तुला सांगायचंय, ज्ञान सांग, भक्ती सांग, सत्ताचे चरित्र सांग. हे पिक्चरचे गाणे सासू सुनायचं जर इथं सांगायचंय तर घरी काय वेगळं चाललं. अरे संसारातल्या जीवाला, संसारामध्ये तापलेला जीवाला कुठंतरी शीतळ शांतीचा वारा अनुभवाला यावा म्हणून ही परंपरा आहे. आणि इथे तुम्ही संसारच सांगायला लागले. कुणाकडे जायचं आपण? ऐका, सांभाळा. अजून एक सांगू का, याचं फळ दुसरं कोणाच्या वाट्याला जाणार नाही. याचं फळ आपल्याच वाट्याला येणार आहे. सांभाळा. जो गायक पिक्चरच्या चाली म्हणत असेल ना त्याला सुद्धा बाजूला घ्या. त्याला समजावा बाबा परंपरा आपली नाही, ही परंपरा आपली नाही. वारकरी चाली पाठ करा, खूप गोड चाली. माझे दिठावेल प्रेम, माझे दिठावेल प्रेम, माझे दिठावेल, माझे दिठावेल प्रेम, माझे दिठावेल प्रेम, माझे दिठावेल. याला फडकरी चाल, वारकरी चाल म्हणतात ना.
गोड वाटलं ना ऐकायला. मग एवढं जर आहो राजयाची कांता काय भीक मागे, राजाची पत्नी भीक मागेल का? तसं आपण ज्ञानोबरायचे लेकरे, आपण तुकोबरायचे लेकरे, इकडं तिकडं कशाला भरकटायचं. विठ्ठल या महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तनकार असे का जे कीर्तन परंपरेला येत किंचितही धक्का न लावता हो संप्रदायाची आचारसंहिता सांभाळून कीर्तन करतात. हजारो कीर्तनकार आहे, पण ते राहिले बाजूला. आणि पिक्चरच्या तमाशातले चाली म्हणणारे कीर्तनकार महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार झाले. हे महाराष्ट्राचा दुर्दैव आहे. विठ्ठल विठ्ठल याच्यात कुणाचा दोष नाही, याच्यात दोष फक्त तुमचा आहे. विनोदार्थ कथा गोड वाटे, गोड वाटे, विनोदार्थ कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नावडे सर्वता, विनोदात कथा गोड वाटे, विनोदात कथा गोड वाटे. आ देवाचे चरित्र नावडे सर्वता, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा. देवाचे चरित्र विनोदात देवाचं संतांचं चरित्र सांगायला लागले का असे खाली माना टाकी द्या. कसे माना टाकी द्या, खाली माना टाकून देते. आणि विनोद करायला लागलं रे लागलं असा बाबा पाहिजे. घ्या वाटोळ करून. आता आपण दगडच पाडायचा ठरवलाय आपल्या पायावरती, याच्यात दोष तुमचा आहे. ऐका, तुम्हाला विनोद पाहिजे का इथून? होय, विनोद पाहिजे का? सासू सुनाच्या गप्पा ऐकायच्या का? काय तमसगिरे का आम्ही? हो, तमसगिरे का? कीर्तनकार निवडताना सुद्धा विचार करीत चला. हा 2 तास काय बोलतोय याच्यापेक्षा 22 तास काय झक मारतोय. आपला असं माझा बाबा तुझा बाबा हे वाटोळ करून. हात जोडून सांगतो, परंपरेतले कीर्तनकार बोलत जा माय बापांनो, आचार शुद्ध कीर्तनकार बोलत जा. ऐका, तुमचंही वाटोळ होईल, तो तर जाईलच जाईल, तुम्हालाही घेऊन जाईल. म्हणजे ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या सुद्धा उंच कानाने ऐकायची सवय लावा. पार कान पाडून दिले खाली. हो, हीच परिस्थिती झाली. फाजील विनोद तुम्हाला गोड वाटतात ऐकायला. अरे ज्या चरित्राने आपला उद्धार होणार आहे ते चरित्र ऐकायला तुम्हाला कडू वाटतं का? कशाची अपेक्षा इथून करू नका. ही परंपरा तुकोबरायांनी सांभाळली, नामदेव महाराजांनी सांभाळली, आणि त्यांचे आपण लेकरोय. नाही लक्षात येत, हसावणारे लागत, हसा मरा. काळजी घ्या. आपल्यामुळे संप्रदायामध्ये वाढ नाही झाली तरी चालेल, पण आपल्यामुळे ते संप्रदायाला डाग लागता कामा नाही. विठ्ठल आज माळ घातली का उद्या देव भेटावा असं होते. तुकोबारा म्हणतात परमार्थामध्ये जायचं असेल हळूहळू चालावं लागेल. हळूहळू चला, आणि हळूहळू चला, आणि कोणी कुणाशी न बोला. ही परमार्थातली वाटचाल आहे. पण आपल्याला इतकी गती आहे, इतकी गती आहे,
आणि जास्त गतीतच ऍक्सिडेंट होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 हो, ऐका. मग तुमचा माझा उद्धार करण्याकरता संत आले. आणि संत जर आता कलियुगात ओळखायचे असतील तर एकच आहे, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. उडी हा एक सारखी उडी हा वा टाळे वाजवा टाळे टाळे साधू थोर जाना, एकदा टाळा वाजवा सगळ्यांनी. तुम्ही रातभर जरी नाचले ना संबळ्यावर तरी हा आनंद मिळणार नाही. हो, रातभर नाचा. सोपं नाहीचे. नाचायला सुद्धा कुठं नाचावं याला सुद्धा मर्यादा आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. ज्या नाचण्यात आपलं हिते तिथं नाचावा, कुठे लय पाय ताणू नाही. ऐका कशा नाचत एवढल्या जिबा बाहेर काढते. एवढल्या काय कळतंय मला, काय कळलं. ऐका म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना. एक सांगू का, संतांचं वर्णन सामान्याला करता येत नाही. अजून सांगतो, संतांचं वर्णन संत झाल्याशिवाय कळत नाही. तुका म्हणून देवाबद्दल आपण हरीचा महिमान येईल कळो, हरीचा महिमान येईल कळो. हरीचा महिमान येईल कळो, हरीचा महिमान येईल कळो. एक जण म्हणलं माझी गाय 35 लिटर दूध देते. 35 एका टायमाला. गाय केवढी असेल सांगा.
अरे ती किती दुधड जरी झाली, तुझी म्हैस किती दुधड झाली, कामधेनू नाही होणार. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी काय होईल कामधेनू? कामधेनूची उपमा देता येईल का? म्हणून संतांचं वर्णन करण्याकरता सुद्धा कधी कधी कसं होतं बाबा, वर्णन करत असताना कधी कधी मनुष्य कमी ठरतो आणि त्याचे वर्णन करणारे शब्द जास्त मोठे होतात, आणि कधी कधी शब्द कसे वापरत ते लहान ठरतात, इतका तो महान असतो. तुम्हाला सांगतो, आता आपण दशक्रिया श्राद्ध विधीच्या वेळेस आपण प्रवचनाला कीर्तनाला जातो. एखादं असं जायला राहतं बाबा का जे गावाने पार सोडूनच द्यायला राहतं, म्हणजे ज्याला गाव कटाळेल राहतं, ज्याला बायको कटाळेल राहते, ज्याला पोरं कटाळतात, रोज पिऊन येतो, खाऊन येतो, मारझोड करतो, सगळ्याला असं वाटतं हे कधी. आणि ते जर गेलं आणि त्याच्या दाव्याला जर आमचं प्रवचन असलं तर मग आम्हाला म्हणावं लागतं, 10 दिवसापूर्वी ज्यांचं देह अवसान झालं ते वैकुंठवाशी आईश्राम तात्या, परमात्मा त्यांना चरणापाशी स्थान देव. आणि आईश्राम तात्याने अख्खं गाव येडं करून सोडलं राहत. घरात बाईला त्रास, पोरायला त्रास, तरी काय म्हणावं लागतं, वैकुंठवाशी आईश्राम तात्या. वैकुंठांचा त्याचा गाडी मात्र संबंध नाही, पण म्हणावं काय लागतं. कधी कधी शब्द मोठे ठरतात, व्यक्ती तेवढ्या दर्जाची नसते. कधी कधी काय होतं माहिती आहे का, तुम्ही कसेही शब्द वापरा, त्या व्यक्तीचं वर्णन करता येत नाही. गावामध्ये पाण्याची टाकी असते, समजा 10,000 लिटर पाण्याची टाकी आहे, आणि इंजिनियरला सांगितलं याच्यामध्ये किती पाणी आहे, तो सांगतो याच्यामध्ये 10,000 लिटर पाणी बसतं. त्या इंजिनियरला धरणाकडे घेऊन जा, धरणावर उभं केलं तर तो बरोबर ते लांबी रुंदी खोली सांगून धरणाचं माप सांगितलं इतक्या पाणी या धरणामध्ये आहे. आणि त्याला विचारा, त्याला समुद्रापाशी उभं करा आणि मग त्याला विचारा, बाबा आता सांग समुद्रात पाणी किती आहे. काय सांगेल तो, काय सांगू आता, याचं काय सांगायचं, याचं वर्णन काय सांगता येणार नाही, कारण की त्याची खोली मोजता येणार नाही, त्याची लांबी मोजता येणार नाही. तसं संतांचं वर्णन आहे. संतांचा महिमा ओ बहु दुर्गम, संतांचा महिमा ओ बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही. संतांचा महिमा ओ बहु शाब्दिकाचे काम नाही. विठोबा